पुन्हा सुरू करावेत या मागणीच्या पार्श्वभूमीवर वसईतल्या पालक आणि क्लासच्या संचालकांना काय वाटतं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। कोचिंग क्लासेस अनलॉक करण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कोचिंग क्लासेस वाले भेट घेणार आहेत। आपल्या वसई विरारमधील जे पालक आहेत, जे कोचिंग क्लासेस वाले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत एक पालक आहेत। सर सांगा, काय अवस्था आहे सध्या विद्यार्थ्यांची? सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो की त्यांनी हा प्रश्न धरला आणि पालकांच्या व्यथा जाणून घेतल्या। नालासोपारा वसई विरार परिसरामध्ये सर्वात प्रथम विजेचा प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळे वीज असते नसते, सर्वच पालक हे मध्यमवर्गीय असल्यामुळे त्यांच्याकडे लॅपटॉप्स आणि अँड्रॉइड फोन अशा सुविधा उपलब्ध नाही आहेत आणि नेटसुद्धा हे फ्लक्च्युएटिंग असतं, कंटिन्यू नसतं। त्याच्यामुळे मुलांना शिक्षण व्यवस्थित भेटत नाही ऑनलाईन शिक्षणाद्वारे। त्याचबरोबर जे मन लागलं पाहिजे घरामध्ये तेही लागत नाही। जे क्लासेसचं एन्व्हायरमेंट असतं तिथे स्ट्रिक्टली शिकवलं जातं त्या गोष्टी होत नाही आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी हे संपूर्ण फिजिकली एज्युकेशन चालू झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। फिजिकली एज्युकेशन चालू झालं। आपल्यासोबत विद्यार्थी आहे, तो कोचिंग क्लासेस जे ऑनलाईन होतात त्याच्यामध्ये कसं की काय तुला त्रास होतो? नेटवर्क इश्यू असतात, ते जे समजवतात ते कधी कधी समजत नाही, कारण ते प्रेझेंट करतात ते कधी कधी दिसत नाही, ते होतं त्रास होतो। समजायला खूप त्रास होतो। आपल्यासोबत कोचिंग क्लासवाले आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या क्या कहेंगे, पूरा कैसे बताएंगे इस बारे में? सर जनरली कैसा है कि कोचिंग सेंटर के साथ साथ कंप्यूटर इंस्टीट्यूट एजुकेशन जो है ये भी स्टूडेंट्स की स्किल के लिए वेरी इंपॉर्टेंट पार्ट है। सो हालांकि हम लोग भी उनको ऑनलाइन ट्रेनिंग देने की कोशिश कर रहे हैं, लेकिन ऑनलाइन सेम इश्यू वही हो रहा है जैसे कि स्टूडेंट ने बताया। इसे हमारे स्टूडेंट के साथ भी इश्यू हो रहा है कि ऑनलाइन फ्लक्चुएशन होता है, कनेक्टिविटी का प्रॉब्लम होता है। कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होतो। तुम्ही काय सांगाल? क्लासेस आहेत आणि क्लासेस चालवणं ही खूप मोठी परीक्षा आहे, कारण 6 महिने क्लासेस बंद आहेत। तर प्रिमायसिसचं रेंट देणं, जे स्टाफ काम करतात त्यांना पगार देणं, हे खरोखर आम्हाला मुश्किल होत चाललं आहे। आम्ही ज्ञान वाटतो आहे, आम्ही शिक्षणामध्ये धंदा करत नाही आहे, पण धंदा तो शिक्षण देतेवेळी आम्हाला हेही विचार करायला लागतं की ते चालवायचं कसं, आणि जर चालवण्यासाठी आम्हाला पैसा पाहिजेच आहे। मग जर रेंट देण्यासाठी आमच्याकडे पैसा नसेल, स्टाफला पगार देण्यासाठी पैसा नसेल, तर आमच्या व्यथा खरोखर समजून घेत आहेत आणि हा मुद्दा तुम्ही उचलून धरला त्याबद्दल खरोखर न्यूज 18 लोकमतचे आम्ही आभार मानतो। न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो। आपल्यासोबत अजून एक आहे, सर काय सांगाल? सर गेली 17 वर्ष आम्ही हे शिक्षणाचं योगदान करीत आहोत, परंतु या 17 वर्षामध्ये आम्हाला शासनाने कुठलंही लक्ष दिलेलं नाही आहे। तर आम्ही जेव्हा आदर्श विद्यार्थी घडवत असतो तेव्हा आमची ही मान्यता MSMEमध्ये का इन्क्लूड होऊ नये असा मला शासनाला प्रश्न विचारायचा आहे। तर आमच्या सगळ्या खाजगी क्लासेस यांना MSMEची मान्यता मिळावी हीच मी सरकारला विनंती करीत आहे। हे जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांना लघु उद्योजक म्हणून जाहीर करा अशी या क्लासचे जे संचालक आहेत त्यांची मागणी आहे। सरकार याकडे आता कसं पाहत आहे हे आता पाहावं लागणार। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।